नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय टिकर मराठी सरळ सेवा या आपल्या YouTube चॅनलवर। सध्या आपण BMC मध्ये ज्या जागा निघाल्या आहेत टोटल 1846, तर या जागांसाठी जी परीक्षा होणार आहे त्यावर आधारित आपण काही प्रश्न पाहणार आहोत। बौद्धिक चाचणीच म्हणजे बुद्धिमत्ताचे प्रश्न मी तुम्हाला घेणार आहे। अतिसंभाव्य प्रश्न असतील, त्यामुळे आपण सुरुवात करूयात आपल्या प्रश्नांना। आजचा पहिला प्रश्न बघा, त्याआधी पटकन सेशनला लाईक आणि शेअर करून घ्यायचे आणि सांगायचे लेक्चर कसे वाटतात ते। चला, मुलांच्या एका ओळीत बी हा ए च्या पुढे 4थ्या स्थानावर असून सी हा बी च्या पाठीमागे 11व्या स्थानावर आहे। जर सी चा सुरुवातीपासून 15वा क्रमांक असेल तर ए हा सुरुवातीपासून कितव्या स्थानावर आहे? 11व्या, 8व्या, 4थ्या आणि 12व्या। मुलांच्या एका ओळीत बी हा ए च्या पुढे 4थ्या स्थानावर आहे। ए च्या पुढे 1 2 3 4 वर बी आहे, बरोबर आहे। सी हा बी च्या पाठीमागे 11 वर आहे। 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। सी चा सुरुवातीपासून 15वा क्रमांक आहे, तर ए चा सुरुवातीपासून कितवा क्रमांक आहे? 15 च्या आधी 14, इथे 13 12 11 10 9 8। ए चा सुरुवातीपासून कितवा क्रमांक आहे? 8वा क्रमांक आहे, म्हणून पर्याय आपला दुसरा येतोय। त्यानंतरचा पुढचा प्रश्न विचारलाय, 8 वाजून 10 मिनिटांनी घड्याळाच्या 2 काट्यात किती अंशाचा कोन होईल? 175 180 165 आणि 185। किती वाजले आहेत? 8 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत। मग करा कॅल्क्युलेशन। फॉर्म्युला एकच आहे, 11m/2 वजा 30h चा। मिनिटाच्या जागी मिनिट टाका, मिनिट आहेत 10 दिलेत, तर तास दिलेले आहेत आपल्याला 8। भाग लावला 5, 11 गुणिले 5 55, 8 त्रिक 24 म्हणजे 240। 240 मधनं 55 गेले, उत्तर आलं 185 अंश। तुम्ही पण उत्तर द्याल 185 अंश। पण लक्षात ठेवायचं, जेव्हाही आपल्याला विचारलं जाईल किती अंशाचा कोन तयार होतोय, हो ना, तेव्हा काय करायचं? कोणाचं उत्तर हे नेहमी 180 अंशापेक्षा कमी पाहिजे। हे जास्त आहे, म्हणून 360 मधनं 185 गेले, उत्तर आलं 175 अंश। कोणाचं उत्तर हे नेहमी 180 अंशापेक्षा कमी पाहिजे, नाहीतर जास्त असेल तर 360 मधनं दिलेल्या उत्तराला वजा करायचं। फॉर्म्युला टाकला, त्याच्यात किमती टाकल्या आणि त्याच्यातनं वजा केलं। पुढचा प्रश्न बघा, सागर पश्चिमेकडे तोंड करून अ या ठिकाणी उभा आहे। प्रथम तो डावीकडे एका काटकोनात वळून 100 मीटर चालत गेला, त्यानंतर एका काटकोनात उजवीकडे वळून 200 मीटर चालत जातो किंवा अंतर चालतो। जर आता तो ए या ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे? नैऋत्य, आग्नेय, ईशान्य, वायव्य। सागरचं तोंड पश्चिमेला आहे, ठीक आहे। प्रथम तो इथे तोंड आहे। प्रथम तो डावीकडे एका काटकोनात वळून 100 मीटर चालत गेला, त्यानंतर उजवीकडे वळून 200 मीटर एवढा चालत गेला। हे आहे अ ठिकाण। तर तो अ या ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे? म्हणजे अ या ठिकाणापासून तो आहे ह्या दिशेला। ही कुठली दिशा जाते आपली? नैऋत्य। म्हणजे अ या ठिकाणाच्या तो कुठल्या दिशेला आहे? नैऋत्य दिशेला आहे। पुढचा प्रश्न पाहूयात। 1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता, तर 1 जानेवारी 2010 रोजी कोणता दिवस होता? सोमवार, शुक्रवार, रविवार, मंगळवार। आता 1 जानेवारी 2006 ला वार होता रविवार, तर 1 जानेवारी 2010 चा वार। 2006 ते 2010 7 8 9 10 4 वर्ष, त्याच्यात लीप वर्ष येतं 1 2008 च। 4 अधिक 1 5, रविवारच्या पुढे 5 वार म्हणजेच मागे 2 वार, शुक्रवार उत्तर आलं आपलं। नीट पाहिलं, 6 ते 10
7, 8, 9, 10 4 वर्ष, एक लीप वर्ष 2008चा, 4 अधिक 1 5 म्हणून रविवारच्या पुढे 5 वार, उत्तर आलं शुक्रवार. पुढचा प्रश्न बघा काय सांगितलंय. 17 नोव्हेंबर 2017ला शुक्रवार येतो, तर खालीलपैकी कोणत्या वर्षी 17 नोव्हेंबरला पुन्हा शुक्रवार येईल? 2019, 2020, 2022, 2023. आता 17 नोव्हेंबर 2017ला शुक्रवार होता. 17 नोव्हेंबर 2017चा वार होता शुक्रवार. मग 2018चा वार असणार शनिवार, 2019चा वार असणार रविवार, 20चा वार असणार सोमवार, कारण लीप वर्ष आहे ना. 21चा असणार मंगळवार, 22चा असणार बुधवार, 23चा असणार गुरुवार. बरोबर येते का रे बघा. नीट लक्ष द्यायचं. जेव्हा लीप वर्ष येत असेल तेव्हा वार 1 ने न पुढे जाता 2 ने पुढे जायचं. 17 साधं आहे, 1 ने गेलो 18 साधं आहे, 19 साधं आहे, पण 20 लीप होतं ना, म्हणून आपण वार 2 ने पुढे जायला पाहिजे होतं. पण आता इथे नीट लक्षात द्या, 2019 पासनं जर आपण 2020 कडे जातोय तेव्हा आपल्याला इथेच वार 2 ने घेणे. मग रविवार नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. म्हणून पुन्हा शुक्रवार केव्हा आला, तर 2023 ला आला. समजलं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या क्रमानुसार पुढे कोणती आकृती येईल? पहिला बाण वर चाललाय, दुसरा खाली चाललाय, उलट झालं. पहिला वर चाललेला खाली चालला, हा खाली चाललेला वर चालला. आता एक ईशान्येला चालला, एक नैऋत्येला चाललाय. जो ईशान्येला चालला असेल तो नैऋत्येला जाईल, जो नैऋत्येला चालला असेल तो ईशान्येला जाईल. म्हणजे आकृती कुठली येईल? पर्याय 4 सारखी येईल. पुढचा प्रश्न बघा. राज हा कुमारचा मुलगा आहे, स्वरा रजनीची मुलगी आहे. कुमार रजनीचे सासरे आहेत, तर राजचे स्वराशी नातं काय? भाऊ, वडील, मुलगा, मेहुणा. राज हा कुमारचा मुलगा आहे. कुमारचा मुलगा राज. स्वरा रजनीची मुलगी आहे. कुमार रजनीचे सासरे. रजनीचे सासरे. स्वरा रजनीची मुलगी आहे. तर राजचे स्वराशी नातं काय? राज हा स्वराचा कोण? आपल्या आईचे पती म्हणजे आपले वडील. आपल्या सासऱ्याचा मुलगा म्हणजे आपला नवरा. मग आपल्या आईचा नवरा आपले वडील, म्हणून उत्तर काय आहे? वडील आहे. सोपाच प्रश्न होता. सेशनला लाईक करून घ्यायचंय. पुढच्या प्रश्नाकडे वळतोय आपण. 14 फेब्रुवारी 2016 ते 10 जुलै 2016 अखेर किती दिवस होते? 147, 148, 149, 150. 14 फेब्रुवारी ते म्हटले म्हणजे 14 फेब्रुवारीला पण आपल्याला काउंट करावं लागेल. फेब्रुवारी लीप वर्ष आहे 2016. मग आता लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? 29 दिवस असतात. 14 फेब्रुवारीला घ्यायचंय म्हणजे 13 दिवस वजा करायचे. फेब्रुवारीमध्ये 29 वजा 13 16 दिवस झाले. मार्च महिन्याचे 31, एप्रिलचे 30, मे महिन्याचे 31, जून महिन्याचे 30, तर जुलै महिन्याचे 31. सॉरी जुलै महिन्याचे 10 दिले. बेरीज करा. 30, 60, 90, 100, 110, 120, 130, 140, 140, 146, 47, 48. उत्तर किती आलं? तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता.
14 फेब्रुवारी ते म्हटलं आहे ना, म्हणून 14 ला घ्यायचं. असं तर हवं तर मोजा. 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29. फेब्रुवारी 2016 लीप असल्यामुळे 29 घेतलंय. चला, त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. रोहन उत्तर दिशेला 3 किलोमीटर चालत गेला. डावीकडे वळाला 2 किलोमीटर चालत गेला. पुन्हा डावीकडे वळाला 3 किलोमीटर चालत गेला. या ठिकाणाहून डावीकडे वळाला आणि 3 किलोमीटर चालला. तर सुरुवातीच्या ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे? 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर. प्रश्नांना सांगत चला कसे आहेत ते आणि सेशनला लाईक करत चला. रोहन 3 किलोमीटर उत्तरेला गेला. डावीकडे वळाला 2 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळाला 3 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळाला 3 किलोमीटर गेला. तर तो त्यांनी सुरुवात इथून केलेली. आता तो इथे आहे. ही 2, ही 3, 3तनं 2 गेले. 1, इथे आहे 1. ठीक आहे. तर तो सुरुवातीपासून किती अंतरावर असणार? 1 किलोमीटर अंतरावर असणार. त्यानंतरचा पुढचा आपला प्रश्न बघा. जर Q म्हणजे मध्ये मिळवा, J म्हणजे गुणाकार करा, T म्हणजे मधून वजा करा आणि K म्हणजे ने भाग द्या, तर 30K 2Q 3J 6T 5 बरोबर म्हणजे किती? 28, 33, 17, 21. आता 30 K म्हणजे भाग द्या, 2 Q म्हणजे अधिक मध्ये, J म्हणजे गुणाकार, T म्हणजे वजा. 30तनं 2 गेले 15, 6 त्रिक 18, वजा 5, 15 30 33, वजा 5, 28. उत्तर काय आहे? पर्याय पहिलाच बोर्डमास पद्धतीनेच हे सगळे गणित सॉल्व्ह करायचे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. एका स्पर्धेत एकूण 20 खेळाडू आले. जर त्यांनी एकमेकांशी एकदाच हस्तांदोलन केलं तर एकूण हस्तांदोलने किती होतील? 190, 195, 196 आणि 200. पुन्हा हस्तांदोलनचा फॉर्म्युला n वजा 1 छेदात 2. n आहे 20 वजा गुणिले छेदात 2 भाग लावला 10. 19 गुणिले 10 190. एकूण हस्तांदोलने किती होणार आहेत? 190 होणार आहेत. हस्तांदोलनासाठी हा फॉर्म्युला आहे, भेटवस्तूंसाठी वेगळा फॉर्म्युला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. आहे तयार? एका रांगेत शर्मिला शेवटून 17वी आणि ऐश्वर्या सुरुवातीपासून 8वी व शेवटून 106वी आहे. जर शर्मिला आणि ऐश्वर्या या दोघींमध्ये एकूण किती मुली आहे? 112, 88, 100, 92. एका रांगेत शर्मिला शेवटून 17वी. बरं. ऐश्वर्या सुरुवातीपासून 8वी आणि शेवटून 116वी आहे. कुठे गेलं रे? सॉरी, 106वी आहे. रांगेत किती जण आहेत? 106 अधिक 8, 114. दोनदा मोजलं वजा 1 केलं, 113 जण आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यात शर्मिला ही शेवटून 17वी आहे. शेवटून कितीवी आहे? 17वी. मग आता 17 अधिक 8 ची बेरीज करा. पुन्हा एकदा सांगायचं? बरं. शर्मिला शेवटून 17वी आहे. ऐश्वर्या सुरुवातीपासून 8वी आणि शेवटून 106वी आहे. 106 अधिक 8 114. दोनदा मोजल्यामुळे वजा 1, उत्तर 113. त्या रांगेत जण बसलेले आहेत. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं. आता तुम्ही काय करू शकता? 17 अधिक 8, 17 अधिक 8 झाले 25. मग या 113 मधनं तुम्ही 25 वजा करायचे. का ते सांगते. टोटल 113 आहे, हो ना? तर 113 मधनं 25 जर तुम्ही वजा केलं तर 88 उरतील. त्या दोघींच्या मध्ये खरं तर 87 जण पाहिजे. बरोबर आहे का बघा बरं? बिलकुल नाही. जे आहे ते. ही वरून 8वी, ही 17वी. 8, 17, 25, 25 आणि 88 बेरीज केलं तर तुमचं उत्तर 106 येणार आहे. बघा बरं, येतंय का? 106.
सॉरी 113 झालं. मोठे मोठे कॅल्क्युलेशन दिसले म्हणजे घाबरायला पाहिजे असं काही नाही. पुढचा प्रश्न व्यवस्थित पहा काय. एका एसटी ला अपघात झाला. एकूण 60 उतारूंपैकी 47 उतारू जखमी आहे किंवा झाले. बबडू आणि त्याची बायको बबडी त्याच बसने प्रवास करीत होते. या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणतं विधान निसंशय सत्य आहे असं म्हणता येईल. बबडू व बबडी जखमी झाले. बबडू व बबडी जखमी झाले नाही. एसटी झाडावर आदळली. 13 उतारू जखमी झाले नाही. आता 60 पैकी 47 जण जखमी झाले याचा अर्थ उरलेले 13 जण जखमी झाले नाही हे आपण निश्चितपणे सांगू शकतो. बबडी ते लोक जखमी झाले नाही झाले, झाडावर आदळली, कुठे आदळली काहीच नाही माहिती. पण चौथं मात्र विधान हे आपण 100% सत्यतेने सांगू शकतो, कारण 47 जण जखमी झालेत म्हणजे उरलेले 13 नाही झालेत. पुढचा प्रश्न घ्या. शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली त्याची बायको म्हणजे त्या माणसाची बायको ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे त्या स्त्रीच्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्त्रीच झाली आणि तीच त्या माणसाची बायको आहे. तर त्या स्त्रीचा माणसाशी संबंध काय म्हणजे ती स्त्री त्या माणसाची कोण? पत्नी. स्वतःबद्दल सांगत होती ती. पुढचा. परवा म्हणजे शुक्रवारी 7 तारीख आहे म्हणजे भविष्यकाळ. परवा म्हणजे शुक्रवारी 7 तारीख आहे. उद्या काय असेल? गुरुवार 6 तारीख. म्हणजे आजची तारीख, आजचा वार आणि तारीख काय झाली? बुधवार 5 तारीख. तर पुढील आठवड्यातील बुधवार नंतर, पुढील आठवड्यात बुधवार 7 दिवसांनी, बुधवार नंतर 4 दिवसांनी तारीख कुठली येणार? 12 आणि 4 16. सोपा प्रश्न होता. परवा म्हणजे भविष्यकाळ आहे. आहे म्हटलं ना, होती नाही म्हटलं. आहे म्हणजे शुक्रवारी 7, गुरुवारी 6, बुधवारी 5. पुढचा बुधवार 7 दिवसांनी येणार. 5 7 12. 12च्या पुढे 4 दिवस 16. उत्तर आलं पर्याय दुसरा. ठीक आहे. तर हे होते आपले आजचे बुद्धिमत्ताचे प्रश्न. प्रश्न आवडले असतील, एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करत चला, सेशनला शेअर करत चला, कमेंट मध्ये सांगत चला प्रश्न कसे वाटले ते. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दररोज भेटणार आहोत आपण अशाच पद्धतीचे छान छान प्रश्न घेऊन. त्यामुळे आता इथे थांबते. बाय बाय. टेक केअर. हॅव अ ग्रेट डे. बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. सगळ्यांना थँक्यू. चला.